अँड गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. मी तर आजची रेसिपी आहे म्हणजे उपासाची. तर भगरची ढोसे कशी बनवायची तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इथे भगर भिजवलेली आहे. तर मी या भगरीला मिक्सरमधून वाटून घेणार आहे बारीक. तर हे बघा ना, ही भगर आहे मी मिक्सरमध्ये टाकते आणि बारीक वाटून घ्यायची तिला. आणि तिची भगरीचे डोसे एकदम मस्त होतात. तर मी तुम्हाला दाखवते. ओके, तर इथे मी बारीक वाटून घेतलं आहे पेस्ट भगरीचं. आणि मी याला आता अर्धा तास ठेवेल आणि नंतर मी त्याचे डोसे बनवणार. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला तर हे बघा फ्रेंड्स, मी इथे भगरीचं बॅटर आहे मी अर्ध्या तासापूर्वी मी याला वाटून ठेवलेलं. आणि आता हे बघा बिलकुल रेडी आहे. असं पातळ बनवायचं एकदम, बघू शकता तुम्ही. आणि याचे आपल्याला उपासाचे डोसे बनवायचे. तर हे बघा, आपल्या इथे तवा गरम झालेला, याला हलकंसं तेल लावायचं, जास्त तेल काही लावायची गरज नाही आहे. आणि आपण आता इथून हे बॅटर घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एक डोसा बनवायचा आहे, उपासाचा डोसा. तर याला आपण थोडंसं हे बॅटर आहे ते थोडं मी पांगून घेतो. मोबाईल पकडायला असताना कोणी तर बहुतेक मी चांगल्या प्रकारे एकदम आणखीन मोठा बनवला असता डोसा. तर ठीक आहे, उपासाचंच. आणि याच्यावर आपल्याला थोडं हलकं तेल टाकून असं झाकून घ्यायचं. 2 मिनटं झाकून ठेवायचं याला. तर 2 मिनटं झाले. तर आपल्याला आता हे झाकण जे डोशावर ठेवलं आपण उपासाचा डोसा, ते आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला याला आता हे असं, हे बघा माझा डोसा अलगद निघाला आहे मस्त. त्याला आपण असं पलटी करायचं आहे. 2 मिनटं ह्या बाजूने पण शेकायचं आहे त्याला थोडंसं. बघू शकता तुम्ही, हा डोसा तयार आहे आपला. इकडे ठेवते मी. तसाचही आपण पुन्हा डोसा बनवूया. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी. ओके, तर हे बघा, मस्त जाळीदार डोसा होतोय. याच्यावर आपल्याला असं तेल टाकायचं आहे थोडंसं. ओके, आणि पुन्हा आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. दुसरा डोसा दाखवते मी तुम्हाला. तर चला, आपला हा दुसरा डोसाही बनला असेल तर आपण तोही बघूया. ओके, तर हे बघा आपला हा डोसा पण बनलेला आहे. आणि हे बघा कसं अलगद निघतोय. हे बघा, हे ना मस्त ना. आणि त्याला खूप छान जाळी पण आलेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही नक्की ट्राय करा उपासाचे डोसे. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला माझं उपासाचे डोसे कसे वाटले, आवडले की. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनही दाबा. आणि चॅनल माझं होईल तेवढं शेअर करा. मी इथे बटाटेही उकडून घेतलेले आहे. डोशाबरोबर भाजी बनवायची बटाट्याची. तर हे बघा, माझे बटाटे कुकरमध्ये मस्त उकडले, एकदम उरले छान. तर याची पण भाजी बनवायची आता डोशाबरोबर खायला. तर हे बघा फ्रेंड्स, तर आपला उपासाचा डोसा बघा किती छान तयार झाला आहे. आणि मस्त त्यात जाळी पण आली. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर हे बघा फ्रेंड्स, तर मी आता इथे ठेवली कढई. आणि कढईत मी टाकले तेल. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकू शकतो आपण. आणि यात मी टाकते जिरे. ही उपासाची बटाट्याची भाजी बनवते मी, जसं डोशासंग खायला छान लागेल ह्याप्रमाणे. यात मी टाकली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता. आणि हे तर आपले चांगलं तडकलं. यात मी टाकते बटाटे उकडलेले, जे मी छिलून घेतले. प्रकारे मी टाकलं बटाटा. वरतून चवीनुसार मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट
याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे. झटपट बटाट्याची भाजी होते ही उपवासासाठी. तर 9 दिवसाचा उपवास म्हटलं तर हे सगळं करायलाच पाहिजे ना. रोज साबुदाणा खिचडी नाही खाऊ शकत, रोजच घगरीचा भात पण नाही खाऊ शकत, खूप भारी पडतं ना 9 दिवस. तर त्याच्यामुळे मग असं छानपैकी मी डोसे बनवून बटाट्याची भाजी बनवली त्याबरोबर. तर हे बघा फ्रेंड्स, तर आपलं उपवासाचं ना फराळाचं तयार झालेलं आहे ताट. आणि तुम्ही पण या उपवास सोडायला नाही, उपवासाचं खायला सॉरी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि घंटीचं बटनही दाबा. होईल तेवढं माझं चॅनल शेअर करा. मी मध्यंतरी पण सांगितलं, पुन्हा सांगते तुम्हाला, कारण की मध्येच तर लावून व्हिडिओ असला तर स्किप करून बघतात ना, तर मग ते समजत नाही आपलं काय बोललो आपण. तर बाय फ्रेंड्स, नक्कीच ट्राय करा माझी रेसिपी.